नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई पोलीस भरतीचा 7 जुलै रोजी झालेला पेपर पाहिलेला होता. आज आपण कालच म्हणजेच 18 जुलै 2024 रोजी झालेला सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती पेपर पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही या जिल्ह्याचा पेपर दिला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्याचबरोबर जर तुम्ही यापुढे पेपर देणार आहात, तुमच्या जिल्ह्याचा पेपर अजूनही झालेला नाहीये, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पाहून तुमच्या जिल्ह्याचा पेपर सोडवताना मदत होईल. आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. त्या अगोदर एक सूचना आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 1, लिंबू हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? आता मित्रांनो, लिंबू हा शब्द मूळचा मराठीतील आहे का? नाहीये, म्हणजे हा दुसऱ्या भाषेतून मराठीत आलेला आहे, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. मित्रांनो, हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला हे आपण पाहिलेलं आहे, तर याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे. लिंबू हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे हा आपण टेस्ट सिरीजमध्ये तसेच प्रश्नपत्रिका संचाच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला होता, त्यामध्ये पहा, किंवा तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट करा. पुढे पहा. 2 उंटांचा डॅश डॅश असतो. मित्रांनो, हे देखील आपण पाहिलं. उंटांचा काय असतो? तांडा असतो, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, कळप हरणांचा वगैरे असतो. ताफा हा जहाजांचा असतो आणि जमाव हा माणसांचा असतो. प्रश्न क्रमांक 3, छंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, छंदला समानार्थी शब्द आलेला आहे ऑप्शन डी नाद, म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. पुढे पहा. खालीलपैकी कोणता शब्द खग या शब्दाचा समानार्थी नाही? मित्रांनो, खग म्हणजे काय? पक्षी. आणि पक्षीला समानार्थी शब्द कोणते आलेले आहेत? पक्षी आहेत. अंडज म्हणजे पक्षी आणि द्विज म्हणजे देखील पक्षी, म्हणजे या ठिकाणी वध हा शब्द आहे तो पक्षीला समानार्थी नाही, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 5, विसंगत या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, विसंगतला विरुद्धार्थी शब्द कोणता असतो? सुसंगत, म्हणजे ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 6, ज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, ज्ञातला विरुद्धार्थी शब्द काय असतो? अज्ञात, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. शांतसाठी अशांत, प्रामाणिकसाठी अप्रामाणिक. प्रश्न क्रमांक 7, पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. उथल पाण्याला खळखळाट फार. आता मित्रांनो, उथळ म्हणजे काय? कमी खोली असणं, म्हणजेच कमी ज्ञान असणारी व्यक्ती जास्त बढाया मारते किंवा जास्त बाता करते, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए, अल्पज्ञानी व्यक्ती फार बढाया मारतो. प्रश्न क्रमांक 8 पहा. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे मित्रांनो खूप राग येणे, म्हणजेच रागाने फणफण करणे, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 9, देवालय या शब्दाची संधी कशी सोडवाल? मित्रांनो, देवालय हा स्वरसंधीचा प्रकार आहे. यामध्ये देव अधिक आलय, म्हणजे अ आणि आ ही स्वरसंधी होते, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 10 पहा. पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मित्रांनो, जेव्हा एखाद्या शब्दाचं सामान्य रूप होऊन त्याला एखादा शब्द जोडला जातो त्याला काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय म्हणायचं, म्हणजे शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय म्हणायचं, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी. वर हे शब्दयोगी अव्यय आलेलं आहे आणि ते कोणत्या शब्दाला जोडलेलं आहे? झाड या शब्दाला जोडलेलं आहे. आणि यामुळे मित्रांनो काय झालेलं आहे? झाड या शब्दाचं सामान्य रूप झालेलं आहे. कोणतं? झाडा. ठीक आहे. झाड सामान्य रूप लक्षात ठेवा, झाडा. पुढे प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. मित्रांनो, उभयान्वयी अव्यय म्हणजे काय असतं? मित्रांनो, या ठिकाणी वाक्यांना जोडणाऱ्या, म्हणजे 2 किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणायचं? उभयान्वयी अव्यय म्हणायचं. आणि या ठिकाणी कोणतं आलेलं आहे? ऑप्शन ए, आणि हे उभयान्वयी अव्यय आलेलं आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा. खापर फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. मित्रांनो, खापर फोडणे म्हणजे काय? दुसऱ्याला दोष देणे, एखाद्या गोष्टीचं पूर्ण जबाबदारी दुसऱ्यावर थोपवणे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी, दुसऱ्याला दोष देणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा. वर्तमान काळी क्रियापद ओळखा. मित्रांनो, वर्तमान काळामध्ये काय असतं? क्रिया घडत असते, क्रिया सुरू असते. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी मी निघतोय, म्हणजे निघतोय हे वर्तमान काळी क्रियापद असेल, ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. निघेल भविष्यकाळी आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 14, इमारत या शब्दाचे लिंग ओळखा. आता मित्रांनो, इमारतचा उल्लेख करताना आपण कोणत्या दर्शक सर्वनामाचा वापर करतो? तर आपण काय म्हणतो? ती इमारत किंवा ही इमारत. आणि जेव्हा ती किंवा हिचा वापर केला जातो तेव्हा काय म्हणायचं? त्या ठिकाणी स्त्रीलिंगी आहे, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. इमारत हा स्त्रीलिंगी शब्द आहे. तर मित्रांनो, पुल्लिंगी कधी असेल? जर तो किंवा हा या शब्दाचा वापर केला जाईल, या दर्शक सर्वनामाचा वापर केला जाईल, तेव्हा काय म्हणायचं?
पुल्लिंगी आणि ते किंवा हे या दर्शक सर्वनामाचा वापर केला जाईल तेव्हा काय म्हणायचं, नपुंसकलिंगी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? मित्रांनो हा प्रश्न आहे असा आपण पाहिला. विद्वानचे स्त्रीलिंगी रूप असते विदुषी, म्हणजे विद्वान स्त्री. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, खालील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा, एक राजा, अनेक राजे, एक आंबा, अनेक आंबे, एक मळा, अनेक मळे. तर एक शाळा आणि अनेक शाळा, म्हणजे शाळा हा शब्द एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये आहे असा असतो, म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, शाळा हा शब्द अनेक वचनातील आहे. ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 पहा, त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? आता मित्रांनो आपण पहिल्या प्रश्नसंचापासून आतापर्यंत दिलेल्या पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संचापर्यंत सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये आपण हा प्रश्न पाहिलेला होता की कोणत्या विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत. तर या ठिकाणी आपण काय म्हणतो, त इ आ हे सप्तमीचे विभक्ती प्रत्यय आहेत, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. मग मित्रांनो षष्टीचे कोणते आहेत? चाचीचे, चेचाची, तृतीयाचे नेईशी, निहीईशी आणि द्वितीयाचे सलाते सलनाते. त्याचबरोबर चतुर्थीचे सलाते सलनाते आणि पंचमीचे ऊन होऊन. आणि मित्रांनो आठवी विभक्ती कोणती असते? संबोधन, आणि संबोधनचे प्रत्यय काय आहेत? नो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, आईने मुलाला जेवायला दिले. अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? आता मित्रांनो आपण हे पाहिलेलंच आहे. या ठिकाणी पहा, मुलाला या शब्दामध्ये ला हा प्रत्यय लागलेला आहे. आणि मित्रांनो ला हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? द्वितीयेचा आणि चतुर्थीचा. द्वितीयेला काय काय आहेत? सलाते सलनाते आणि चतुर्थीला काय आहेत? सलाते सलनाते. तर मित्रांनो कोणत्या विभक्तीचा आहे कसं ओळखायचं? जर कर्माला विभक्ती प्रत्यय लागला असेल तर काय म्हणायचं? द्वितीय विभक्ती आहे. म्हणजे या ठिकाणी मुलाला हे कर्म असल्यामुळे द्वितीय विभक्ती असणार आहे. ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. मित्रांनो कर्मकर्तरी म्हणजे काय? नवीन कर्मणी. आणि नवीन कर्मणी म्हणजे काय? ज्या प्रयोगामध्ये वाक्यरचना ही इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी असते त्या ठिकाणी काय म्हणतो आपण? कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी, सर्वांवर कारवाई केली जाईल. म्हणजे हे जे वाक्य आहे ते इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखं असल्यामुळे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, राजपुत्र या शब्दाचा समास ओळखा. मित्रांनो राजपुत्र म्हणजे काय? राजाचा पुत्र. या ठिकाणी राजाला चा हा प्रत्यय लागतोय, म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो आपण? चा हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? षष्टीचा आहे. म्हणजेच राजपुत्र हा शब्द आहे तो षष्टी तत्पुरुषचा प्रकार असेल, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21, खरे खोटे या शब्दाचा समास ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा, खरे खोटे या ठिकाणी खरे आणि खोटे हे दोन वेगवेगळे शब्द जोडून आलेले आहेत. आणि या ठिकाणी जेव्हा मित्रांनो जोडून शब्द येतात किंवा संबंधित शब्द जोडले जातात तेव्हा काय म्हणायचं? द्वंद्व समास म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? ऑप्शन ए. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते? आता मित्रांनो बहुव्रीही समास असतो तो कसा ओळखतो आपण? तर मित्रांनो ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होतो त्या शब्दाला काय म्हणायचं? बहुव्रीही समासातील शब्द म्हणायचं. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, आई बापा आहे तो द्वंद्व समासातील शब्द आहे. आमरण आणि प्रतिवर्ष कोणते आहेत? अव्ययीभाव समासातील शब्द आहेत. तर मित्रांनो लंबोदर हा बहुव्रीही समासातील आहे, कारण या ठिकाणी लंबोदरचा विग्रह कसा होतो? लंब आहे उदर ज्याचे असा तो गणपती. ठीक आहे. मग या ठिकाणी काय म्हणतोय आपण? लंब आणि उदर या दोन्ही शब्दांव्यतिरिक्त गणपती या शब्दाचा बोध होतोय, म्हणजे तिसऱ्या शब्दाचा बोध होतोय, म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं? बहुव्रीही समास आहे. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. लंबोदर हा बहुव्रीही समासातील शब्द आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. तुझी परीक्षा कधी आहे? मित्रांनो या ठिकाणी साधा सुद्धा प्रश्न आहे आणि प्रश्न विचारलेला आहे, म्हणून या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य आहे. म्हणजे ऑप्शन बी प्रश्नार्थी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा, पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये हे आलेलं आहे अवतरण चिन्ह आणि हे आहे अर्धविराम. मग आपण या ठिकाणी काय म्हणूया? अर्धविराम आलेला आहे, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. या ठिकाणी अवतरण चिन्ह किंवा अर्धविराम आपलं उत्तर असू शकतंय. या ठिकाणी शुअर नाही आहे. आपण उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर पाहिलेलं नाहीये मी, बिना उत्तर पाहता आपण सांगतो. ठीक आहे. उत्तरपत्रिका आपण नंतर पाहतो. प्रश्न क्रमांक 25, कामधेनू या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. मित्रांनो कामधेनू म्हणजे काय? तर इच्छेलेलं देणारी गाय, म्हणजे मनात जी इच्छा आहे ते देणारी गाय, त्या गायीला काय म्हणायचं? कामधेनू म्हणायचं. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो ही गाय होती ती पुराणामध्ये असं आढळतं की ही जमदग्नी ऋषींकडे ही गाय होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, 5 टेबलांची किंमत 7 खुर्च्यांनी इतकी आहे.
एका टेबलाची किंमत 210 रुपये असल्यास एका खुर्चीची किंमत किती? आता मित्रांनो 5 टेबलाची किंमत 7 खुर्च्यांनी इतकी आहे, ठीक आहे. मग या ठिकाणी 5 टेबलांची एकूण किंमत किती आहे? एका टेबलाची किंमत दिलेली आहे, यावरून आपण 5 टेबलांची किंमत काढू शकतो. म्हणजे 210 गुणिले 5 किती येतं? 21 पाचा 105 म्हणजेच 1050 रुपये 5 टेबलांची किंमत आहे. आणि हेच मित्रांनो 7 खुर्च्यांची किंमत आहे. म्हणजे यानं काय करायचं? 7नं 1050 ला भागायचं. मग काय येतं? 7 × 7 राहिलं काय? 3 राहिलं, 7 × 5 = 35 आणि हे 0 म्हणजे काय? 150. मित्रांनो एका खुर्चीची किंमत किती आहे? 150 रुपये. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. फक्त 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? मित्रांनो हे पाठ करून ठेवा. फक्त 2 अंकी संख्यामध्ये 7 अंक किती वेळा येतो? 0 किती वेळा येतो? हे ठीक आहे. हे सगळं पाठ करून ठेवायला लागणार आहे. ही सगळी माहिती ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल. या ठिकाणी पहा फक्त 2 अंकी संख्यांमध्ये म्हणजे 11 ते 99 मध्ये 7 हा अंक आहे तो 19 वेळा येतो. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. 1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? मित्रांनो हे सुद्धा पाठ करून ठेवायला लागणार आहे. 1 ते 10 मूळ संख्या किती? 1 ते 50 किती? 1 ते 100 किती? ठीक आहे. तर मित्रांनो 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहेत. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. किंवा तुम्ही करू शकता, तुम्हाला माहित असतील मूळ संख्या कोणत्या असतात? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 आणि पुढे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29. जर सन 2012 या वर्षाचा पहिला दिवस रविवार असेल तर त्या सालात किती बुधवार आले असतील? आता मित्रांनो 2012 हे लीप वर्ष आहे. म्हणजे एकूण किती दिवस असतील? 366 दिवस असतील. ठीक आहे. आणि एका आठवड्यात किती दिवस असतात? 7. म्हणजे एकूण किती आठवडे होतील? 52 आठवडे आणि 2 विषम दिवस. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक दिवस आहे तो 52 वेळा येईल आणि फक्त रविवार म्हणजेच पहिला आणि दुसरा दिवस, वर्षाचा पहिला आणि दुसरा दिवस आहे तो 2 वेळा येईल. म्हणजेच 53 वेळा येईल. ठीक आहे. मग मित्रांनो बुधवार कितवा दिवस आहे वर्षाचा? बुधवार आहे तो 4था दिवस आहे. म्हणजेच तो किती वेळा येणार आहे? 52 वेळा येणार आहे. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. बुधवार 52 वेळा येईल आणि फक्त रविवार आणि सोमवार आहेत ते किती वेळा येतील? 53 वेळा येतील. ठीक आहे. ऑप्शन बी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा. एक काम करण्यासाठी ए व बी यांना 20 दिवस लागतात. एकटा ए तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे? ए व बी ला 20 दिवस लागतात आणि एकट्या एला 30 दिवस लागतात. मग मित्रांनो 20 आणि 30चा लसावी घ्यायचा. किती येतो 20 आणि 30चा लसावी? 60. मग मित्रांनो हे काय म्हणायचं? एकूण काम जेव्हा ए आणि बी एकत्र मिळून ते काम करतात तेव्हा ते एका दिवसात किती काम करतात? तर ते 60/20 बरोबर 3 काम करतात. ठीक आहे. दोघे मिळून 3 काम करतात. त्याचबरोबर काय करायचं आहे? ए एका दिवसात किती काम करतो काढायचं आहे. कसं काढणार? 60/30 बरोबर काय? 2. म्हणजे मित्रांनो दोघे मिळून एका दिवसात 3 काम करतात. परंतु एकटा ए आहे तो एका दिवसात 2 काम करतो. म्हणजे बी किती काम करतो एका दिवसात? 3 - 2 बरोबर 1. म्हणजे बी जर एका दिवसात 1 काम करत असेल तर त्याला 60 काम पूर्ण करण्यास किती दिवस लागणार आहेत? 60/1 बरोबर 60 दिवस. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31. 15 माणसं एक काम 10 दिवसात करू शकतात. तर ते काम 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील? मित्रांनो साधं सोपं. 15 × 10 बरोबर 50 × x. मग काय करायचं? 15 × 10 बरोबर 150 बरोबर 50 × x. मग x बरोबर काय? 150/50 किती येतं? 3. म्हणजे x बरोबर 3. म्हणजेच 50 दिवसात ते काम पूर्ण करायचं असेल तर एकूण 3 माणसं लागतील. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. खालील श्रेणीत पुढे येणारी संख्या ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या श्रेणीचा अभ्यास करू नका. 5-15, 6-24, 9-5-45, 11 संघ 66 म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 33. एका शाळेत शेकडा 40 मुले आहेत. जर त्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या 950 असेल तर त्या शाळेतील मुलींची संख्या किती? आता मित्रांनो 40% मुली आहेत. कितीपैकी? तर
950 पैकी, ठीक आहे. म्हणजेच काय करायचं आपण, एकूण मुली बरोबर 40/100 गुणिले 950. मग या ठिकाणी पहा, या शून्याला हा शून्य गेला आणि या शून्याला हा शून्य गेला, बरोबर काय 4 गुणिले 95 इतक्या मुली आहेत. मग करा गुणाकार, 5 चोक 20, 7 आले 2 आणि 9 चोक 36 आणि 2 38. म्हणजे एकूण मुली किती 380. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे, 950 पैकी 380 मुली असतील. प्रश्न क्रमांक 34, रुपये 400च्या 35% पेक्षा 240चे 80% कितीने जास्त आहेत. आता मित्रांनो, 400चे 35% कसे काढायचे, 400 गुणिले 35/100, 2 शून्याला शून्य गेले आणि 35 गुणिले 4 बरोबर 140. ठीक आहे, आता 240चे 80% काढा, 240 गुणिले 80/100, या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. म्हणजे काय 24 गुणिले 8, 24 गुणिले 8 बरोबर किती, 8 चोक 32, 7 आला 3, 8 2 16 3 19, 192. मग मित्रांनो 192 वजा 40 बरोबर किती, 192 वजा 140 बरोबर किती, 192 वजा 140 बरोबर 52. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, 10 मैल हे 40 किलोमीटरचे किती टक्के होतात. मित्रांनो 10 मैल हे 40 किलोमीटरचे, 1 मैल बरोबर किती, 1 मैल बरोबर 1.6 किलोमीटर. ठीक आहे, मग 10 मैल बरोबर एकूण किती किलोमीटर, 10 मैल बरोबर एकूण 1.6 गुणिले 10 बरोबर 16 किलोमीटर. ठीक आहे, मग मित्रांनो 16 हे 40चं किती टक्के पहा, 16/40 गुणिले 100, शून्याला शून्य गेला, 4 एके 4, 4 चोक 16 आणि 4 गुणिले 10 बरोबर 40%. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, दरवर्षी 5% वाढ होत असलेल्या एका गावाची लोकसंख्या 16,000 आहे, तर 3 वर्षानंतर गावाची लोकसंख्या किती असेल. आता मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याज काढलं असतं त्याचप्रमाणे सोडवायचं आहे. काय करायचं, या ठिकाणी पहा, सोप्या पद्धतीने पाहूया. हे 16,000 रुपये मुद्दल समजा किंवा गावाची पहिली लोकसंख्या, पहिल्या वर्षी किती वाढेल, दुसऱ्या वर्षी किती वाढेल आणि तिसऱ्या वर्षी किती वाढेल. मग या ठिकाणी पहा, पहिल्या वर्षी 16,000 रुपयेवर 5% दराने किती व्याज होऊ शकतं किंवा किती वाढ होणार आहे लोकसंख्येमध्ये. 16,000 गुणिले 5/100 किती होतं, 800 होतं. हे तोंडपाठ असायला पाहिजे किंवा तोंडी व्हायला पाहिजे. ठीक आहे, दुसऱ्या वर्षी पहा काय होतं, 16,000 रुपयांवर 800 रुपये व्याज होतं आणि 800 रुपयांवर किती होणार आहे, या 800 रुपयांवर 40 रुपये, म्हणजे एकूण व्याज किती 840 रुपये झाले. ठीक आहे, 840, पहिल्या वर्षी 800, दुसऱ्या वर्षी 840 आणि तिसऱ्या वर्षी पहा 16,000 रुपयांवर 800. ठीक आहे, या 800 वर 40. ठीक आहे, आणि या 800 वरचे आणि या 40 वर्षे एकूण किती 42. ठीक आहे, म्हणजे किती झालं 882. एकूण बेरीज किती झाली मग 800 अधिक 840 अधिक 882 किती होतं पहा, 800 अधिक 840 अधिक 882 किती होणार आहे 8 त्रिक 24. पुन्हा पहा 800 अधिक 840 अधिक 882 किती होतं 2, 8 आणि 4 12, हातचाला 1, 8 त्रिक 24 आणि 1 25, म्हणजे 2522 ची वाढ होते कितीमध्ये 16,000 रुपयामध्ये किंवा 16,000 लोकसंख्येमध्ये. म्हणजे काय होणार आहे 16,000 अधिक 2,522 किती होतं 18,522. म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 37, एका वस्तूच्या मूळ किमतीत 20% कपात केल्यामुळे तिच्या विक्रीत 20% वाढ झाली, तर तिची एकूण विक्रीवर होणारा परिणाम किती. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, वस्तूची किंमत 10 रुपये समजा. ठीक आहे, आणि दिवसाला 10 वस्तू खपत होत्या. मग जर किंमत आता 8 रुपये केली म्हणजे 20% कमी केली, तर मित्रांनो वस्तूची विक्री आहे ती 20% वाढली, म्हणजे 12 वस्तू विकायला लागल्या. मग मित्रांनो 10 रुपयाने 10 वस्तूंची किंमत किती होती 10 गुणिले 10 100 रुपये होती. आता 8 रुपयानं 12 वस्तूंची किंमत किती होते 12 8 96. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी
₹4 तोटा होतोय, म्हणजे 4% घट होते, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, 4% तोटा. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 38. श्रीहरीने 500 किलो तांदूळ 22,000 रुपयाला विकत घेतला व प्रति किलोग्रॅम 48 रुपयाने सर्व तांदूळ विकला, तर त्याला किती रुपये नफा झाला? आता मित्रांनो, यानं 500 किलो तांदूळ घेतलेला आहे 22,000 रुपयांनी आणि विकला 48 रुपये किलोने, म्हणजेच विकला किती रुपयांना? 500 गुणिले 48. ठीक आहे, 48 गुणिले 500 किती होतं? 0 0 45 हातचा आले 4 आणि 5 21 आणि 4 24. विकला 24,000 रुपयांना, घेतला 22,000 रुपयांना. ठीक आहे, नफा किती झाला? 2,000 रुपये, म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. 2,000 रुपये नफा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 39. जर एक वस्तू 750 रुपयाला विकताना अक्षयाला 20% फायदा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? मित्रांनो, अक्षयाला 20% फायदा झाला आहे खरेदी किमतीवर. ठीक आहे, मग खरेदी किंमत किती होती? 100%. फायदा किती झाला? 20%, म्हणजे 120%. ठीक आहे, 120% बरोबर किती? 750. तर आपल्याला काय करायचं आहे? मूळ किंमत म्हणजे 100% बरोबर किती होतं काढायचं आहे. मग काय करतो आपण या ठिकाणी? 750 भागिले 120 बरोबर काय असतं? x भागिले 100, म्हणजेच 120% बरोबर 750, तर 100% बरोबर x असणार आहे. मग काय करतो आपण? x ची किंमत काढण्यासाठी 100 इकडे येतं गुणाकारामध्ये, म्हणजेच x बरोबर 750 गुणिले 100 भागिले 120. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, या शून्याला हा शून्य गेला समजा. ठीक आहे, 12 1 12, 12 संग 72, राहिले किती? 3 राहिलं. मग 1 पॉईंट दिला, पुढे काय राहिले? 3. 12 दुने 24, राहिले किती आता आणखी? 30 पैकी 6 राहिला आणि 12 पंचे 60, म्हणजे 6.25 गुणिले 100 किती येतं? 6.25 गुणिले 100 बरोबर 625 येतं, म्हणजे x बरोबर 625 रुपये असणार आहे. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती? 625. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40. रिहानाने 1,500 रुपये शाळेतील संचयनीमध्ये 10.9% दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल? आता मित्रांनो, काय करायचं? सरळ व्याज काढायचं 9% दरानं 2 वर्षांसाठी. ठीक आहे, कसं काढतो आपण? मदक भागिले 100, म बरोबर मुद्दल किती? 1500 गुणिले दर 9% गुणिले कालावधी 2 भागिले 100. शून्याला शून्य गेले, 15 दुने 30 आणि 30 गुणिले 9 बरोबर 270. म्हणजे मित्रांनो, तिला 270 रुपये काय मिळालं? व्याज मिळालं. ठीक आहे, मग मित्रांनो, तिला मिळणारी एकूण रक्कम किती? तिच्याकडे असणारे तिने ठेवलेले 1500 रुपये अधिक 270 रुपये त्याचं व्याज, काय झालं? 1,770 रुपये, म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे, तिला 1,770 रुपये मिळाले. प्रश्न क्रमांक 41. अलीने 100 सेमी लांबीच्या ताऱ्याचा एक काटकोन चौकोन बनवला, या चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल? आता मित्रांनो, अलीने 100 सेमी लांबीच्या ताऱ्याचा एक काटकोन चौकोन बनवला, म्हणजे काय मित्रांनो? तो आयत किंवा काय असेल? चौरस असेल. आपण चौरस पकडूया. मग मित्रांनो, 100 सेमी काय आहे? त्याची परिमिती आहे. ठीक आहे, समजा चौरसाची परिमिती 100 सेमी झालेली आहे, तर मित्रांनो, एक बाजू किती सेमी असेल? एक बाजू असेल 100 भागिले 4 किती येतं? 25. एक बाजू 25 असेल, तर मित्रांनो, क्षेत्रफळ कसं काढतो आपण? चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, म्हणजेच काय? 25चा वर्ग. 25चा वर्ग किती असतो? 25चा वर्ग असतो 625, म्हणजेच ऑप्शन डी कमाल क्षेत्रफळ असणार आहे 625 चौरस सेमी. तर मित्रांनो, आपण काय समजलं? की त्यानं 100 सेमी लांबीच्या तारेचा एक चौरस बनवला. तर ठीक आहे, चौरस बनवला आणि या चारी बाजूची लांबीची बेरीज म्हणजे परिमिती किती? 100 असेल, तर एक बाजू 25 असेल आणि त्यावरून क्षेत्रफळ 25चा वर्ग बरोबर 625. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42. 2.85 घनमीटर तेल असलेल्या टाकीमधून 300 मिली क्षमतेच्या किती बाटल्या भरता येतील? आता मित्रांनो, 1 घनमीटर बरोबर किती तेल असतं? 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर तेल. ठीक आहे,
तर मग मित्रांनो 2.85 घनमीटर तेल म्हणजे किती असणार आहे? 1000 गुणिले 2.85 बरोबर काय असणार आहे? 2850 लिटर तेल असणार आहे. आणि मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे? 300 मिलीच्या बाटल्या भरायच्या आहेत. म्हणजेच किती लिटरच्या बाटल्या भरायच्या आहेत? 300 भागिले 1000. ठीक आहे, 0 गेला, 0 गेला, 3 भागिले 10 बरोबर 0.3. मग आपल्याला काय करायचं आहे? 300 मिलीच्या म्हणजे 0.3 लिटरच्या बाटल्या भरायच्या आहेत. मग किती बाटल्या होतील? 1 लिटर भागिले एका बाटलीची क्षमता 0.3 किती होतं? या ठिकाणी पहा, हा 0 घालवला, या ठिकाणी आणखी एक 0 वाढला. ठीक आहे, 3 × 3 9 × 27 राहिला 1, राहिले किती? 1. 3 × 3 3 5 15 5 आणि हे 2 0 म्हणजे 9500 होईल. म्हणजे 9500 बाटल्या भरतील. ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 43. 4.8 मीटर लांब, 30 सेमी रुंद आणि 3 मीटर उंचीची भिंत बांधण्यास 20 सेमी लांब, 12 सेमी रुंद व 7.5 सेमी जाडीच्या किती विटा लागतील? आता मित्रांनो भिंत कशी असते? अशी असणार आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये अशा विटा बसतील. तर मग हे काय आलं? एक भिंत म्हणजे इष्टिकाची ती, आणि वीट म्हणजे देखील इष्टिका चिती असणार आहे. ठीक आहे, मग एका मोठ्या इष्टिका चितीमध्ये लहान किती इष्टिका चिती बसतील असं विचारलेलं आहे. मग आपण काय करतो? दिलेल्या लांबीवरून काय करायचं? इष्टिका चितीचं घनफळ काढायचं. काय असतं? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची असते. म्हणजे काय? तर इष्टिका चितीचं घनफळ. मग आपण काय करू? 4.8 मीटर लांब बरोबर काय धरू? 480 सेमी गुणिले 30 सेमी गुणिले 3 मीटर बरोबर 300 सेमी. ठीक आहे, काय होईल? याच्यातून भिंतीचं घनफळ मिळेल. भिंतीचं घनफळ बरोबर काय येणार आहे? मग 43,20,000 घन सेमी काय? भिंतीचं घनफळ. आता एका विटेचं घनफळ काढा. किती येतं? विटेची लांबी रुंदी गुणिले उंची काय? 20 गुणिले 12 गुणिले 7.5 काय येतं? 1800. मग मित्रांनो या 1800 न यात 43,20,000ला भागलं की काय मिळणार आपल्याला? एकूण विटांची संख्या मिळणार आहे. म्हणजेच 43,20,000 भागिले 1800 बरोबर 2400 येतं. हे सोडवू शकता तुम्ही 0 0 घालवून आणि 18 ने भाग घालवून. ठीक आहे, मग काय तर 2400 येतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी 2400 विटा लागतील. प्रश्न क्रमांक 44. 1000चा वर्ग वजा 999चा वर्ग बरोबर किती? आता मित्रांनो 1000चा वर्ग किती असतो? 1000चा वर्ग बरोबर 10 लाख आणि 999चा वर्ग किती असतो? 99,08,001 आणि याची वजाबाकी किती येते? 1999 येते. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. वर्ग काढा आणि उत्तर सोडवा. सोपं आहे. प्रश्न क्रमांक 45. 2चा वर्ग आणि कंसाचा घन बरोबर किती? 2चा वर्ग किती मित्रांनो? 2चा वर्ग 4 आणि 4चा घन 64. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणत्या संख्येस 6 या संख्येने निशेष भाग जातो? मित्रांनो भाग घालून पाहायचं आणि ज्याला भाग जातो ते उत्तर लिहायचं. ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. कसा भाग जातोय? 96,54 राहिले किती? 2. 6 × 24 राहिला 1 आणि 6 × 18 943 न भाग जातोय. 943 गुणिले 6 बरोबर 5658 येतं. ठीक आहे, असं याप्रमाणे प्रत्येक पर्यायासाठी करायला लागेल. याला कोणताही पर्याय नाहीये. प्रश्न क्रमांक 47. 0.4 गुणिले 0.4 गुणिले 0.4 भागिले 0.04 गुणिले 0.4. आता मित्रांनो या ठिकाणी काय येतं पहा? 0.4 ला 0.4 गेलं. ठीक आहे, मग 0.4 गुणिले 0.4 भागिले 0.04 काय येणार आहे? या ठिकाणी पहा 0.04 भागिले 0.4 बरोबर किती येणार आहे? 10 येतं. आणि 10 गुणिले 0.4 बरोबर काय येणार आहे? 4. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 48 सोडवा.
1 2 3 4 3 2 1 हा कोणत्या संख्यांचा गुणाकार आहे? आता मित्रांनो एकक स्थानी काय असलं पाहिजे? दोन्ही संख्यांच्या एकक स्थानी 1 असला पाहिजे, म्हणजे ऑप्शन सी आणि डी निग्लेक्ट होतोय. मग मित्रांनो 1111 गुणिले 1111 बरोबर 12,34,321 हे उत्तर येतं, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. या ठिकाणी देखील करून पाहिलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 49 81 अधिक 82 अधिक 83 अधिक 84 अधिक 85 अधिक 86 अधिक 87 अधिक 88 अधिक 89 अधिक 90 वजा 55. मित्रांनो कसं सोडवायचं हे? आता या ठिकाणी पहा, जर अशा प्रकारचा गट असेल 81 ते 90, 11 ते 20 किंवा 51 ते 60 असा गट असेल तर काय करायचं? या गटामध्ये जी 5वी संख्या आहे त्या संख्येच्या मध्ये काय करायचं? आपल्याला 5 टाकायचं. म्हणजे या ठिकाणी पहा 5व्या संख्येमध्ये कोणते अंक आहेत? 8 आणि 5 आहेत. यांच्यामध्ये काय करायचं? 5 लिहायचा, म्हणजे यांची बेरीज होईल. किती होते? 855. आणि त्याच्यातून हे वजा 55 करायचं. 855 वजा 55 किती आलं? 800 आलं, म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर आलं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50 40 सेंटीमीटर लांबीचा एक याप्रमाणे 20 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील? मित्रांनो एक तुकडा 40 सेंटीमीटर लांबीचा असेल तर 12 मीटर म्हणजेच 12 गुणिले 100 किती? 1200 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होणार आहेत? 1200 भागिले 40 बरोबर 4 एके 4 4 त्रिकोण 12. ठीक आहे. आणि 0 0 म्हणजे 30 तुकडे होतील, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. तसेच मित्रांनो ज्या टेस्ट सिरीजबद्दल मी नेहमी सांगत असतो, ज्यामधील बरेचसे प्रश्न आता परीक्षेला विचारले जात आहेत, तर मित्रांनो ही आहे ती टेस्ट सिरीज ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांना 10 प्रश्नपत्रिका आणि 10 उत्तरपत्रिका देतोय. ज्या उत्तरपत्रिकांमध्ये त्या प्रश्नपत्रिकांचं संपूर्ण विश्लेषण असतं. प्रश्न कसा सोडवला, कुठून आला याबद्दलची माहिती दिलेली असते. तर मित्रांनो जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये आणि तुम्हाला सराव करायचा आहे तर तुम्ही हा प्रश्नसंच नक्की विकत घ्या. यामधून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 51 राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून कोणत्या ठिकाणास घोषित करण्यात आलेले आहे? मित्रांनो हा प्रश्न पहा 2015 पासून विचारण्यात आलेला होता. का? कारण 2015 साली काय करण्यात आलं होतं, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोली या गावाला पहिलं फुलपाखरांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं होतं, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो 2015 हे वर्ष का महत्त्वाचं आहे? कारण याच वर्षी ब्लू मॉर्मन या फुलपाखराला महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा देखील देण्यात आलेला होता. लक्षात आहे आपल्या. प्रश्न क्रमांक 52 आपत्ती व्यवस्थापनावरील जागतिक काँग्रेसचे सन 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन बी डेहराडून. याचं आयोजन आहे ते जानेवारी 2024 मध्ये डेहराडून या ठिकाणी करण्यात आलं होतं, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 53 काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? आता मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रातील प्रमुख पिकं, प्रमुख उत्पादनं आणि त्यांचं संशोधन केंद्र माहिती असलं पाहिजे. या ठिकाणी 2 प्रश्न पहा काय आलेले आहेत, काजू संशोधन केंद्र आणि केळी संशोधन केंद्र. तर मित्रांनो काजू संशोधन केंद्र आहे ते वेंगुर्ल्यामध्ये आहे आणि केळी संशोधन केंद्र आहे ते जळगावमधील यावर या ठिकाणी आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? काजू संशोधनसाठी ए आणि केळी संशोधनसाठी बी. ठीक आहे. त्याचबरोबर इतर पिकं आपल्याला माहीत असली पाहिजेत. ऊस संशोधन केंद्र कुठं? पाडेगाव सातारा. गवत संशोधन केंद्र पालघर ठाणे. नारळ संशोधन केंद्र रत्नागिरीतील भाटे. सुपारी संशोधन केंद्र रायगडमधील श्रीवर्धन. त्याचबरोबर हळद संशोधन केंद्र सांगलीमधील डिग्रज आणि डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरमधील केगाव. तसेच कांदा लसूण संशोधन केंद्र आहे ते पुण्यातील राजगुरुनगर या ठिकाणी आहे. ठीक आहे. याबद्दल माहिती लक्षात ठेवा, यावर प्रश्न येतील. आणखी प्रश्न यावर येणार आहेत. प्रश्न क्रमांक 55 महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यात 18व्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या? आता मित्रांनो भारतामध्ये एकूण 7 टप्प्यामध्ये मतदान झालं होतं. ठीक आहे. 18व्या लोकसभेसाठी भारतामध्ये एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 5 टप्पे पार पडले होते, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी 5 टप्प्यामध्ये. कोणते कोणते होते? 19 एप्रिलचा, 26 एप्रिलचा, 7 मेचा, नंतर 13 मे आणि 20 मे असे 5 टप्पे महाराष्ट्रात पार पडले होते. ठीक आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 56 मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो आपण सांगितलेलं होतं की जुने आणि नवीन महत्त्वाचे खेळाडू लक्षात ठेवा ज्यांनी मेजर ध्यानचंद, अर्जुन खेलरत्न यासारखे पुरस्कार मिळवलेले आहेत, तसेच ज्यांनी एशियन आणि ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवलेले आहेत. तर मित्रांनो
या ठिकाणी हे नाव आहे मनिका बत्रा. ह्या भारताच्या टेबल टेनिस खेळाडू आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी. आणि यांच्यावर प्रश्न का आलाय कारण त्यांना 2020 साली मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर त्यांनी कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्स मध्ये वेगवेगळी पदकं मिळवलेली आहेत. जसं की कॉमनवेल्थ मध्ये त्यांनी 2018 ला गोल्ड आणि एशियन गेम्स मध्ये त्यांनी 2018 ला ब्रॉन्झ पदक मिळवलेलं होतं. प्रश्न क्रमांक 57, अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, अविनाश साबळे हा महाराष्ट्रातील खेळाडू आहे आणि हा ट्रॅक अँड फील्ड म्हणजेच काय अडथळे असणारी रनिंग स्पर्धा या खेळाशी संबंधित आहे. म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन डी, ट्रॅक अँड फील्ड. तर मित्रांनो, हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एक खेळाडू आहे आणि यानं भारतासाठी वेगवेगळी पदकं मिळवलेली आहेत. पुढे पहा प्रश्न क्रमांक 58, सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आलेला आहे? मित्रांनो, सेला बोगदा आहे तो भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी, अरुणाचल प्रदेश. तर मित्रांनो, यामध्ये 2 बोगदे असतील. एकाची लांबी असेल 980 मीटर आणि दुसऱ्याची असेल 1555 मीटर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 59, संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? मित्रांनो, संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून 16 ऑक्टोबर 2023 रोजी अरिंदम बागची यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी, अरिंदम बागची. कधी नियुक्ती करण्यात आलेली आहे? 16 ऑक्टोबर 2023. प्रश्न क्रमांक 60, IT ऍक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे? आता मित्रांनो, IT ऍक्ट आहे म्हणजेच सायबर गुन्ह्यांविषयी असणार आहे. म्हणून याचं उत्तर काय? ऑप्शन बी, सायबर गुन्हे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 61, लखनौ शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? मित्रांनो, भारतातील महत्त्वाच्या नद्या, महत्त्वाची शहरं आणि ते कोणत्या नदीकाठी वसलेले आहेत याबद्दल माहिती घेऊन ठेवा, घ्यायलाच लागणार आहे. आपण याआधी वेगवेगळे प्रश्न पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी लखनौ बद्दल माहिती पहा. लखनौ शहर आहे ते गोमती नदीच्या काठावर आहे. म्हणून ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 62, भारताच्या इतिहासामध्ये कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी समुद्री व्यापार करण्यासाठी सुरुवात केली? आता मित्रांनो, भारतामध्ये सुरुवातीला कोण आले? कोणती परकीय सत्ता सुरुवातीला भारतामध्ये आली? पोर्तुगीज. 1498. ठीक आहे. त्यांनी 1500 साली कालिकतमध्ये पहिली वसाहत स्थापन केली. परंतु मित्रांनो, या ठिकाणी पोर्तुगीज आलेलंच नाहीये. तर त्यानंतर आले होते डच. त्यांनी 1605 ला मछलीपट्टणम या ठिकाणी त्यांची वसाहत स्थापन केलेली होती आणि यामुळे त्यांनी यावेळी भारतामध्ये स्टॉक जॉईंट कंपनी स्थापन करून व्यापार करण्यास सुरुवात केली होती. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी, डच. ठीक आहे मित्रांनो. आता मित्रांनो, यावर आणखी एक प्रश्न असा असतो की कोणती परकीय सत्ता भारतामध्ये सर्वात शेवटी आली? तर मित्रांनो, याचं उत्तर काय असतं? फ्रेंच. फ्रेंच हे सर्वात शेवटी भारतामध्ये आले 1667 साली. प्रश्न क्रमांक 63, वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य असणारी संस्था कोणती? आता मित्रांनो, वेदांकडे परत चला अशी घोषणा कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. आणि मित्रांनो, यांनीच आर्य समाजाची स्थापना केली होती. म्हणजे या ठिकाणी हे ब्रीदवाक्य कोणत्या समाजात असणार आहे? कोणत्या संस्थेत असणार आहे? आर्य समाजाचं. म्हणजेच ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 64, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली? आता मित्रांनो, 1956 ला काय झालं? मुंबई द्विभाषिक राज्याची स्थापना झाली आणि त्यावेळी बाळासाहेब खेर हे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यानंतर काय झालं? पुढे त्यांच्यानंतर यशवंतराव चव्हाण हे दुसरे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर लगेचच 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची म्हणजे आजच्या महाराष्ट्राची स्थापना झाली आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनाच हा मान मिळालेला आहे की ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनलेले आहेत. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन आहे, यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 65, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची स्थापना कोणाच्या काळात झाली? आता मित्रांनो, आता जगप्रसिद्ध कैलास मंदिर आहे ते वेरूळ लेण्यामध्ये आहे. ठीक आहे. अजिंठा वेरूळ लेण्यामध्ये आहे आणि याची स्थापना आहे किंवा याचं जे बांधकाम आहे ते राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याच्या काळात झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? कोणाच्या काळात? राष्ट्रकूट साम्राज्याच्या काळात. ऑप्शन सी. जर राजाचं नाव विचारलं तर काय? कृष्ण प्रथम. प्रश्न क्रमांक 66, कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? मित्रांनो, आपल्याला माहित आहे 4 वेद, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद. तर यापैकी पहा, ऋग्वेदामध्ये काय? ऋचा आहेत. ठीक आहे, मंत्र आहेत. यजुर्वेदामध्ये काय? यज्ञामध्ये मंत्र आहेत किंवा यज्ञ करताना वापरायचे मंत्र आहेत. त्याचबरोबर सामवेदामध्ये काय दिलेलं आहे? तर
यज्ञ करताना मंत्र कोणत्या पद्धतीने म्हणायचे, कोणत्या चालीने म्हणायचे याबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजेच सामवेद हा संगीताचा उल्लेख केलेला मंत्र आहे, वेद आहे. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, अथर्ववेदामध्ये काय आहे, तर रोजच्या जीवनातील अडचणी कशा दूर करायच्या यासंबंधी उपाय आहेत. प्रश्न क्रमांक 67, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत शहर कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, पानिपत हे हरियाणा राज्यात आहे. आपल्याला सर्वांना माहित असेल. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, 3 लढाया कोणत्या आणि कधी झाल्या? तर मित्रांनो, पानिपतच्या 3 लढाया होत्या त्या 1526, 1556 आणि 1761 अशा या 3 कालखंडामध्ये झाल्या. ठीक आहे. पहिलं युद्ध 1526 कोणामध्ये झालं? बाबर आणि इब्राहिम लोधी यामध्ये बाबर विजयी झाला. दुसरं युद्ध हेमू आणि अकबर यांच्यामध्ये झालं आणि यामध्ये अकबर विजयी झाला. आणि तिसरं युद्ध 1761 साली मराठा पेशवा सदाशिवराव आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झालं. म्हणजेच मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झालं आणि यामध्ये अहमदशाह अब्दालीचा विजय झालेला होता. हे 3 युद्ध लक्षात ठेवा आणि त्यांची वर्ष देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 68, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले गेले? आता मित्रांनो, भारत स्वतंत्र कधी झाला? 1947 ला. परंतु त्यानंतर काही संस्थानं अशी होती जी भारतामध्ये आली नव्हती. त्यांना स्वतंत्र राहायचं होतं किंवा बेनिफिटची हाव होती, त्यामुळे ते थांबलेले होते. तर मित्रांनो, या अंतर्गत हैदराबाद संस्थान विलीन करण्यासाठीच ऑपरेशन पोलो हे चालवण्यात आलं होतं. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, याचा कालावधी काय होता? 13 सप्टेंबर 1948 ते 18 सप्टेंबर 1948 या 5 दिवसांमध्ये हे ऑपरेशन राबवण्यात आलं आणि हैदराबाद भारतामध्ये विलीन करण्यात आलं. ठीक आहे. याला हैदराबाद पोलीस कारवाई असं देखील म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 69, जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता मित्रांनो, यावर प्रश्न काय काय येतील? याची सुरुवात कधी झाली, याची घोषणा कधी झाली, ठीक आहे, आणि कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, याची घोषणा आहे ती 11 डिसेंबर 2014 ला करण्यात आली होती आणि 21 जून 2015 ला पहिला योग दिवस साजरा करण्यात आला. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 70, शक्तीपीठ महामार्ग नागपूर पासून कुठपर्यंत बांधण्यात येणार आहे? मित्रांनो, शक्तीपीठ महामार्ग आहे तो नागपूर पासून गोव्यापर्यंत बांधण्यात येणार आहे. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. याची लांबी मित्रांनो 802 किलोमीटर असेल आणि समृद्धी महामार्गाची किती आहे मित्रांनो? 701. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 71, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावरील संशोधनासाठी कोणत्या ठिकाणी एक्सलन्स सेंटर स्थापन करण्यात येणार आहे? मित्रांनो, 2023च्या बजेटनुसार 3 ठिकाणी अशा प्रकारचे एक्सलन्स सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. या ठिकाणी AI संबंधी संशोधन केलं जाणार आहे. तर मित्रांनो, यापैकी एक होणार आहे ते महाराष्ट्रातील IIT नागपूर या ठिकाणी. IIT नागपूर म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 72, क्रिकेटमध्ये LBW हे कशाचं संक्षिप्त रूप आहे? मित्रांनो, LBW म्हणजे काय? लेग बिफोर विकेट. ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 73, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला? मित्रांनो, हा प्रश्न आपण टेस्ट सिरीज मध्ये पाहिला आहे आणि खूप वेळा आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील टाकलेला आहे. तर मित्रांनो, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये झाला होता. नाशिक जिल्ह्यातील भगूर या तालुक्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन डी, नाशिक. प्रश्न क्रमांक 74, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आता मित्रांनो, भारतीय संविधान सभा बसलेली होती आणि त्यांना संविधानासाठी काहीतरी मूलभूत आराखडा हवा होता आणि त्यासाठी मित्रांनो, आराखडा म्हणजे काय? मसुदा हवा होता. आणि त्यासाठीच मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समिती स्थापन करण्यात आली आणि पहिली बैठक आहे ती 30 ऑगस्ट 1947 रोजी पार पडली. याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर BR आंबेडकर. ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, त्यासोबतच त्यामध्ये किती सदस्य होते असं विचारलं जातं? एकूण 7 सदस्य होते. ठीक आहे. कोण कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः, त्यानंतर N गोपालस्वामी अय्यंगार, डॉक्टर KM मुन्शी, शहीद मोहम्मद सादुल्ला, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, BL मित्तर आणि DP खैतान. तर मित्रांनो, पुढे BL मित्तर आणि DP खैतान यांच्या जागी 2 नवीन सदस्यांची नेमणूक करण्यात आली होती. का? तर BL मित्तर हे घटना समितीचे सदस्य सोडून दिले किंवा अपात्र ठरले आणि त्यामुळे त्यांच्या जागी कोण आले?
त्याच्या जागी आले एन माधवराव आणि 1948 साली डी.पी. खैतान यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे काय झालं, त्यांच्या जागी टी.टी. कृष्णमाचारी यांना घेण्यात आलं. ठीक आहे, तसं लक्षात ठेवा कोण कोण होते आणि कोणाची जागा कोणी घेतली. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा काय आहे. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? प्रश्न क्रमांक 75. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय ए मुंबई. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली होती आणि कधी झाली होती? 8 ऑगस्ट 1956. ठीक आहे, 8 ऑगस्ट 1956 पर्यंत होती आणि कधीपर्यंत? 1 मे 1960. कारण या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची म्हणजेच आजच्या महाराष्ट्राची स्थापना झाली होती. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 76. जर जोसेफला FKOALD असे संकेतबद्ध केले जात असेल तर जॉर्जला कशा प्रकारे संकेतबद्ध केले जाईल? आता मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे पहा. जे साठी F आहे म्हणजेच जे पासून पाठीमागचं चौथं अक्षर घेतलेलं आहे, म्हणजे 3 अक्षर मध्ये सोडलेले आहेत. ठीक आहे, कोणते कोणते? GHI सोडलं त्याच्या आधी काय आहे? F आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे O साठी पहा. O पासून 3 अक्षर मागं आलं, चौथं अक्षर कोणतं असतं? चौथं अक्षर असतं K. म्हणजे F साठी म्हणजे O साठी K आहे. याचप्रमाणे सर्व अक्षरांसाठी काय करायचं आहे? 3 अक्षर मागे यायचं आहे. मग पहा जॉर्ज साठी काय होतंय? G साठी 3 अक्षर मागं आलं आणि चौथं अक्षर घेतलं, काय येणार आहे? FED मागं आलं, काय येतं? C येतं. E साठी 3 अक्षर मागे येऊन चौथं अक्षर पहा कोणतं आहे? DCB सोडलं, काय येतं? A येतं. त्यानंतर O साठी पहा. O पासून या ठिकाणी आपण O साठी पाहिलेलं आहे K येतंय. पुढे R साठी पहा. R साठी काय येतं? R पासून 3 अक्षर मागे यायचं, काय येणार आहे? QPO सोडलं, काय येतं? N येतं. ठीक आहे, CAKN. आणि पुढे G साठी आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे C असणार आहे आणि E साठी काय? E साठी A असणार आहे, म्हणजेच CAKNCA म्हणजे ऑप्शन C आपलं उत्तर आहे. ठीक आहे, प्रत्येक अक्षराच्या पाठीमागे 3 अक्षर सोडून चौथं अक्षर घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 77. जर A बरोबर 1 तर LOT बरोबर 47 तर मॅट बरोबर काय असेल? आता मित्रांनो या ठिकाणी पहा A चा क्रमांक आहे 1, त्याचप्रमाणे L चा किती आहे? L चा 12, O चा 15 आणि T चा 20. 12 अधिक 15 27 अधिक 20 47 बरोबर आहे. त्याचप्रमाणे मॅथ साठी काय असणार आहे? M चा किती? 13, A चा 1 आणि T चा 20. 13 अधिक 14 आणि 20 34 म्हणजे ऑप्शन C आपलं उत्तर आहे. त्याचप्रमाणे 78चं पण करा. B साठी 2, A साठी 1, S साठी 19, I साठी 9 आणि S साठी 19. 19 आणि 19 38, 38 आणि 9 47, 47 आणि 1 48, 48 आणि 2 50 म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79. संख्या मालिका पूर्ण करा. 1 4 27 16 125 36. आता मित्रांनो काय केलंय? 1 चा घन 1, त्यानंतर 2 चा वर्ग 4, त्यानंतर 3 चा घन 27, 4 चा वर्ग 16, आता 5 चा घन 125 आणि 6 चा वर्ग 36. आता पुढे काय येणार आहे? 7 चा घन येणार आहे. 7 चा घन काय येतो? 7 चा घन बरोबर 343. 1 ते 10 घन पारच ठेवा म्हणजे आपलं उत्तर काय? ऑप्शन बी. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 80. संख्या मालिका पूर्ण करा. 0 4 6 3 7 9 6 डॅश डॅश 12. तर मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे? 3 संख्यांचा गट पहा. 0 4 6 हा काय? समसंख्यांचा गट आहे. 0 4 6 या ठिकाणी काय केलेलं आहे? 0 आणि मध्ये 2 सोडलेला आहे, नंतर 4 आणि 6 घेतलेला आहे. ठीक आहे, सलग संख्या घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 3 पहा. 3 नंतर काय सोडलं? 5 सोडलं, नंतर 5 नंतर 7 आणि 9 सलग संख्या घेतल्या. ठीक आहे, त्याचप्रमाणे 6 नंतर 8 सोडा आणि 8 नंतर पुढे काय असतं? 10. 10 आणि 12 या संख्या असतील म्हणजेच ऑप्शन बी 10 येणार आहे आपलं उत्तर. ठीक आहे, काय केलेलं होतं? तर समसंख्यांचा आणि विषम संख्यांचा एक गट केलेला आहे आणि त्या गटामध्ये 0 पासून 6 पर्यंत एक संख्यांचा गट आहे ज्यामध्ये दुसरी समसंख्या सोडलेली आहे म्हणजे 2 सोडलेला आहे. त्याचप्रमाणे विषम संख्यांमध्ये देखील 3 नंतरची विषम संख्या 5 सोडलेली आहे आणि 7 आणि 9 घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 6 मध्ये देखील 6 नंतरची समसंख्या कोणती आहे? 8 आहे आणि 8 सोडा आणि 8 नंतर 2 समसंख्या कोणत्या? 10 आणि 12 म्हणजेच 10 उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 81. संख्या मालिका पूर्ण करा. 4 7 10 13
मालिकेचे 9वे पद काढा. आता मित्रांनो या ठिकाणी फरक पण दिलेला आहे आणि 9वे पद काढायचे आहे. मग या ठिकाणी फॉर्म्युला काय वापरतो आपण, एक मालिका दिलेली आहे त्याच्यामध्ये 9वं पद काढायचं आहे, तर फॉर्म्युला काय असणार आहे, n बरोबर 9 माना. ठीक आहे, n बरोबर 9 आणि फॉर्म्युला काय असतं मग n बरोबर किंवा 9वे पद बरोबर म्हणजेच काय tn बरोबर a प्लस n-1 इंटू डी. ठीक आहे, ए म्हणजे काय पहिलं पद, n काय एकूण पदांची संख्या आणि डी काय त्याच्यामधील फरक. त्या ठिकाणी ए पहा काय 4 आहे, फरक किती आहे 3 चा आहे. मग ठीक आहे, याच्यामध्ये किमती ठेवा. काय येणार आहे, ए बरोबर 4 अधिक 9 वजा 1 8 आणि 8 गुणिले डी किती 3 24. ठीक आहे, 24 अधिक 8 बरोबर किती असतं 28. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि त्या फॉर्म्युलानुसार सोडवा. प्रश्न क्रमांक 82, दिल्या गेलेल्या क्रमांकामध्ये पुढील पद काढा. आता मित्रांनो 7 49 343 काय केलेलं आहे, 7 घेतलेला आहे, 7चा वर्ग 7चा घन, आता 7चा चौथा घात घ्यायला लागणार आहे. म्हणजेच 343 ला 7 न गुणायचं आहे. काय येतं 343 गुणिले 7 बरोबर 2401 येतं. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 83, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. 4 9 17 डॅश डॅश 69 139 277. आता मित्रांनो रिकाम्या जागी काय येणार आहे, रिकाम्या जागी पहा कशानुसार काढायचं. या ठिकाणी पहिली संख्या कोणती आहे 4. काय केलेलं 2x अधिक 1 बरोबर काय पुढचं पद येणार आहे. म्हणजेच 2 गुणिले 4 8 8 अधिक 1 9 पुढचं पद आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे 9 साठी काय येणार आहे 9 दुने 18 वजा 1. ठीक आहे, तिसरं पद कसं येतं 2x वजा 1 म्हणजे 9 दुने 18 वजा 1 17. त्याचप्रमाणे तिसरं पद 2x अधिक 1 म्हणजे 17 दोन्ही 34 अधिक 1 35. ठीक आहे, ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. पुढे व्हेरीफाय करा. 35 दुने 70 वजा 1 169 सॉरी 35 वजा 70 वजा 1 69. ठीक आहे, याप्रमाणे पद व्हेरीफाय होतात. म्हणजे ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 84, खाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकाचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे, त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. आता मित्रांनो चुकीचा अंक ओळखायचा, याच्यामध्ये अर्थातच 17 36 111 452 2245 13476. मग या ठिकाणी काय केलेलं आहे 17 दोन्ही 34 गुणिले 2 अधिक 2 केलेलं आहे. ठीक आहे, 17 दोन्ही 34 अधिक 2 36. मग 36 त्रिक किती येतं 36 गुणिले 3 किती 108 येतं. 36 त्रिक 108 अधिक 3 केलेलं आहे. ठीक आहे, पुढे बरोबर किती येतं 111 येतं. आता या ठिकाणी काय केलं पाहिजे 111 गुणिले किती 4 अधिक 4. 111 गुणिले 4 बरोबर किती येतं 444 अधिक 4 किती 448. या ठिकाणी 452 आलेला आहे, म्हणजे हे पद चुकीचं असू शकतंय. ठीक आहे, पुढे काय करूया 448 ला 5 न गुणूया अधिक 5 करूया. 448 अधिक गुणिले 5 अधिक 5 बरोबर किती येणार आहे 448 गुणिले 5 बरोबर 2240 अधिक 5 केले किती येतं 2245. म्हणजेच पुढचं पद बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 452 च्या जागी 448 पाहिजे होतं. म्हणजे ऑप्शन ए 452 हे पद चुकीचं आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 85, रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडून शृंखला पूर्ण करा. CFILO डॅश डॅश आणि डॅश डॅश. काय केलं मित्रांनो सी नंतर DE 2 अक्षर सोडली, F नंतर G आणि H 2 अक्षर सोडली, I घेतलं, I नंतर 2 अक्षर सोडली, J आणि K सोडलं, L घेतलं, L नंतर 2 अक्षर सोडली, M आणि N सोडलं, O घेतलं. आता O नंतर 2 अक्षर सोडा कोणती P आणि Q सोडलं काय येतं R येतं, आणि R नंतर 2 अक्षर सोडा S आणि T सोडलं U येतं. म्हणजे RU हे आपलं उत्तर आहे आणि IU कुठं आहे ऑप्शन बी मध्ये आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 86, रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडून शृंखला पूर्ण करा. DHLPT. आता मित्रांनो या ठिकाणी देखील डी नंतर EFG 3 अक्षर सोडली, H घेतलं, H नंतर 3 अक्षर सोडली, IJK सोडलं, L घेतलं, L नंतर 3 अक्षर सोडा, MNO सोडलं, P घेतलं, P नंतर 3 अक्षर सोडा काय येतं QRS सोडलं की T येतं. आता T नंतर देखील 3 अक्षर सोडायचे आहेत, UVW सोडलं काय येतं X येतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय ऑप्शन सी. ठीक आहे,
प्रश्न क्रमांक 87 पहा. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. चोर, टोळी तर खेळाडू काय? मित्रांनो, चोरांच्या समूहाला काय म्हटलं जातं? टोळी म्हटलं जातं. त्याचप्रमाणे खेळाडूच्या समूहाला काय म्हटलं जातं? चमू किंवा संघ. म्हणजेच आपलं उत्तर असेल ऑप्शन सी. या ठिकाणी संघ नसेल तर चमू हा पर्याय असू शकतोय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 88. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. क्रिकेट मैदान, बुद्धिबळ. मित्रांनो, क्रिकेट मैदानावर खेळलं जातं, बुद्धिबळ हे पटावर खेळलं जातं. म्हणजे ऑप्शन सी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 89. पुढील प्रश्नामध्ये विसंगत संख्या ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा तर्क लावत बसू नका. 3 संख्या विषम आहेत आणि 1 सम आहे, म्हणजे ही गटात बसत नाहीये. ठीक आहे. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. किंवा पहा, या तिन्हीमध्ये जे अंक आहेत ते समान आहेत. प्रत्येकामध्ये 5 आहे, 3 आहे, 8 आहे, 1 आहे. परंतु याच्यामध्ये 2 एक्स्ट्रा आलेला आहे, म्हणजे ही गटात बसत नाहीये असं म्हणू शकतो आपण. जास्त तर्क लावायचा नाहीये, डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 90. पुढील प्रश्नामध्ये विसंगत शब्द ओळखा. नाशिक, पुणे, सुरत, नागपूर, मुंबई. आता मित्रांनो, नाशिक, पुणे, नागपूर, मुंबई कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. सुरत कुठे आहे? गुजरातमध्ये आहे, म्हणजे गटात बसत नाहीये. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 91. जर वहीला घड्याळ म्हटले, घड्याळाला पुस्तक म्हटले, पुस्तकाला पेन म्हटले, पेनाला खुर्ची म्हटले, तर वेळ बघण्यासाठी काय वापराल? आता मित्रांनो, वरच्या सूचना नंतर वाचायच्या, आधी प्रश्न वाचायचा. प्रश्न काय? वेळ बघण्यासाठी काय वापराल? घड्याळ. आणि घड्याळाला काय म्हटलंय हे पहा बघ वर. काय म्हटलंय? घड्याळाला म्हटलेलं आहे पुस्तक. म्हणून आपण काय करणार आहे? वेळ देखील पुस्तकात पाहणार आहे, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 92. काल पाऊस पडत होता, आज शनिवार आहे, ही 2 विधाने सत्य असतील तर पुढीलपैकी कोणती विधाने निश्चित बरोबर ठरतील? मित्रांनो, काल पाऊस पडत होता आणि आज शनिवार आहे, म्हणजेच शुक्रवारी पाऊस पडत होता, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 93. दिलेल्या माहितीशी सुसंगत असणाऱ्या आकृतीचा पर्याय निवडा. आता मित्रांनो, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, कोल्हापूर. मित्रांनो, काय आहे? महाराष्ट्र हे राज्य आहे आणि त्याच्यातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हे 2 जिल्हे आहेत. म्हणजेच हा राज्यासाठी मोठा गोल असेल आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी हे लहान गोल असतील. म्हणजेच आकृती कोणती असेल? ऑप्शन बी मधील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 94. हरीचा क्रमांक रांगेत 13वा आहे, त्याच्या अलीकडे मधु, पलीकडे गणू आहे. म्हणजे मित्रांनो, मधुचा क्रमांक आहे 12 आणि गणूचा क्रमांक आहे 14. ठीक आहे. आणि गणू रांगेच्या मध्यभागी उभा आहे. तर रांगेत किती जण आहेत? मित्रांनो, गणू रांगेच्या मध्यभागी उभा आहे, म्हणजेच गणूच्या इकडे 13 आहेत आणि इकडे 13 आहेत. एकूण किती होणार आहे मग? 13 आणि 13 26 आणि 1 27, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 95. 29 मुलींच्या रांगेत महिमा पुढून 13व्या क्रमांकावर आहे, तर ती मागून कोणत्या क्रमांकावर उभी आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, महिमा पुढून 13व्या क्रमांकावर आहे, म्हणजे तिचा मागून क्रमांक किती असेल? -1. किती येतं? 29 वजा 13 अधिक 1 किती? 30 वजा 13 किती झालं? 17 झालं. मग मित्रांनो, 17व्या क्रमांकावर आहे ती. मग या ठिकाणी 17 हा पर्यायामध्ये नाहीये, म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 96. क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील? आता मित्रांनो, याच प्रकारचे प्रश्न आपण किती वेळा पाहिले? व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेतच, त्याचबरोबर प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये आहेत आणि फ्री प्रश्नसंचामध्ये देखील होते. तर मित्रांनो, सूत्र काय असते या ठिकाणी? एकूण हस्तांदोलने किंवा एकूण आलिंगन बरोबर n कंसात n-1 डिवायडेड बाय 2. मग काय येतं? n किती आहे? 11 एकूण खेळाडू गुणिले 11 वजा 1 10 भागिले 2. 11 गुणिले 10 110. ठीक आहे. 110 भागिले 2 किती येतं? 55, म्हणजे एकूण 55 हस्तांदोलने होतील. या प्रकारे हस्तांदोलने, आलिंगन किंवा सामने यांची उदाहरणं सोडवता येतात. ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 97. वजा 3 चा घन अधिक 3 चा 5वा घात बॉक्स वजा 8 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग. आता मित्रांनो, काय करायचं? या ठिकाणी कोणतं चिन्ह वापरायचं ते सांगायचं आहे. मग आता या ठिकाणी पहिल्यांदा याची किंमत काढूया, नंतर याची किंमत काढूया. 4 चा तिसरा घात किती येतो? 4 चा तिसरा घात असतो 64. ठीक आहे. आणि मित्रांनो, वजा चिन्ह आहे या ठिकाणी. जर फक्त वर्ग असता तर वजा चिन्ह निघून गेलं असतं, परंतु घन असल्यामुळे वजा चिन्ह राहतं. ठीक आहे. पुढे अधिक 3 चा 5वा घात किती येतो? 3 चा 5वा घात बरोबर 243. मग डाव्या बाजूची किंमत किती झाली?
243 वजा 64 किती होतं 179. आता उजव्या बाजूची किंमत काढा, किती होणार आहे पहा. -8चा वर्ग, या ठिकाणी वजा चिन्ह निघून जाणार आहे. 8चा वर्ग किती 64. ठीक आहे. आणि 5चा वर्ग किती 25. 64 अधिक 25 बरोबर 89. मग मित्रांनो 179 मोठा आहे आणि 89 लहान आहे, म्हणून काय काय असणार आहे या ठिकाणी पेक्षा मोठं ही चिन्ह येणार आहे. आणि पेक्षा मोठं चिन्ह कोणतं आहे पर्याय 1 मध्ये. ठीक आहे. पहिलं पद आहे ते दुसऱ्या पदापेक्षा मोठं आहे, म्हणजे पेक्षा मोठा चिन्ह आलं. प्रश्न क्रमांक 98. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. आता मित्रांनो या ठिकाणी पहिल्यांदा हे त्रिकोण मोजा. 1 2 3. या तिन्हीचा मिळून मोठा एक आणि त्यासोबतच 1 2 3 1 2 3 1 2 3 असे एकूण 9. 9 आणि 3 12. 12 आणि 1 13. ठीक आहे. 13 नंतर 14 15. ठीक आहे. त्यानंतर 16 17 आणि 18. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन बी 18 त्रिकोण आहेत. ठीक आहे. त्रिकोण व्यवस्थित मोजायचे आहेत, लहान मोठे एकमेकांमध्ये असलेले. मोठ्या त्रिकोणात किती, लहान त्रिकोणात हे मोजायचं. प्रश्न क्रमांक 99. सोबतच्या आकृतीत किती आयत आहेत. मित्रांनो आयत विचारलेले आहेत. या ठिकाणी उभ्या आयतांची संख्या मोजा किती आहे 5 आहे. त्यासोबतच आता 2 आयत एकत्र करा आणि संख्या मोजा किती होतात 1 2 3 आणि 4. ठीक आहे. 5 अधिक 4. त्यानंतर 3 एकत्र करा. आता 3 एकत्र केले 1 2 आणि 3. ठीक आहे. आता 4 एकत्र करा 1 आणि हा 2 अधिक 2 आणि हा मोठा आहे तो 1. असे किती झाले एकूण किती होतात 5 आणि 4 9. 9 आणि 3 12. 12 आणि 3 15. म्हणजे एकूण 15 त्रिकोण आहेत, 15 आयत आहेत. सॉरी, ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 100. 2 22 तर प्रश्नचिन्ह बरोबर 2222. मग मित्रांनो प्रश्नचिन्ह जागी काय येणार आहे, काय केले या ठिकाणी 2 गुणिले 10 अधिक काय अधिक 2. मग या ठिकाणी पहा काय करायचं, पर्यायामध्ये संख्या आहे त्यांना काय करायचं गुणिले 10 अधिक ती संख्या करायचं. मग काय येतं 202 गुणिले 10 किती येतं 2020 अधिक 202 किती येणार आहे 2 2 2 2 22 22. म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. या ठिकाणी डायरेक्ट उत्तर मला माहित होतं म्हणून ऑप्शन सी प्रमाणे करून पाहिलं. तुम्हाला काय करायला लागेल प्रत्येक वेळी प्रत्येक पर्यायाला 10 ने गुणून त्यामध्ये तो पर्याय मिळवून पाहिलं पाहिजे, मग त्याचं उत्तर येईल. ठीक आहे. आणि सहज होतं, लगेच होतं, हे याला वेळ लागत नाहीये. त्यामुळे ट्रिकच्या मागे लागू नका किंवा कोणत्याही प्रकारे फसू नका. तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची असेल आणि त्याची आन्सर की पाहायची असेल तर तुम्हाला ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला प्रश्नपत्रिका संच विकत घ्यायचा आहे तर त्यासाठी देखील आम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्रामवर संपर्क साधा आणि मेसेज केल्यानंतर आम्ही तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका फ्री मध्ये पाहायला देऊ. तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर प्रश्नाबद्दल किंवा इतर कोणतीही शंका असेल तर कमेंट करून, तसेच टेलिग्राम, व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्रामवर आम्हाला विचारा. तसेच आपले जे कोणी मित्रमंडळी पोलीस भरतीसाठी तयारी करतायत आणि त्यांचा पेपर अजून व्हायचा आहे किंवा पुढच्या पोलीस भरतीसाठी अर्ज करणार आहेत तर मित्रांनो त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील अभ्यास होईल. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारी माहिती आणि इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावे यासाठी काय करायचं आहे, बेल आयकॉनवर क्लिक करायचं आणि ऑलवर सेट करायचं आहे. तर मित्रांनो भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.